त्याला आपल्या श्रमाने त्यांनी आपले घर बांधलं आहे. तरीही सोसायटी सहकारी वाली आमचं येऊन घर पाडत आहे. आम्हाला कुठलीच लेखी दिली नाही त्यांनी. का घर पाडण्यासाठी म्हणजे कोण्या वकिलाने किंवा कोणी असं येऊन सांगितलं नव्हतं. आम्ही शेतामध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनी आमचं घर पाडलं. आमच्या मुलाचं अन्न-बिन्न त्यांनी पूर्ण अस्ताव्यस्त केलं किती आणि त्या नुकसान झालं तुमचं? आणि त्यांनी जर आता आमचं घर जर पाडलं, तर आम्ही सगळेजण आत्मदहन करू. याच्याशिवाय दुसरा आम्हाला पर्याय नाही. आमच्यामध्ये साहसच नाही आहे की आम्ही कुठं घर बांधू शकू. किती नुकसान झालं ताई तुमचं? आमचं भरपूर नुकसान झालं. आता मग तिथून भरपाई कुठून देऊ आम्ही? देणार का ते लोकं आम्हाला भरपाई? आणि काही राजकीय क्षेत्र. राजकीय नेत्यामुळेच असं करत आहे. आता कोणाचा नाही कोणाचा गरीब त्यांना सहारा घेऊन चालावंच लागेल ना. कुठलं नाही कुठलं काम त्यांच्या हातानं करावंच लागेल ना. तर हे लोकं त्यांचा राग आमच्यावर काढतात. मला सर्वप्रथम हे म्हणायचं आहे, की अशा प्रकारचा कोणावरही अन्याय नाही व्हायला पाहिजे. परंतु ही माझी फॅमिली जेव्हा एवढ्या दिवसापासून राहते 1986 पासून, यांनी सगळ्या पद्धतीनं ग्रामपंचायतचा टॅक्स भरत आहे. जे आपली प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरने सगळ्या गोष्टी होत आहे बरोबर. तरी पण साइडला जी सरकारी सोसायटी आहे, त्यांनी खोटे-नाटे दस्तऐवज जमा करून यांच्या विरोधामध्ये जो गुन्हा दाखल केला. गुन्हा तर दाखल केला, याच्यामध्ये मला सरकारला सुद्धा हे म्हणायचं आहे, की जेव्हा 1995 पासूनचे जे अतिक्रमण आहे, ते जेव्हा तुम्ही रेग्युलर करता, तर मग या कुटुंबाचं का नाही केलं? आणि त्यातल्या त्यात म्हणजे त्या घरचा जो मेन सदस्य आहे, तो दोन्ही पायाने अपाहिज आहे, बी आहे, विधवा आहे. तर त्या बाईने कोणाकडे जायचं? आणि सर्वात मला असं म्हणायचं आहे, की जर अशीच जर परिस्थिती जर निर्माण होत राहिली, तर सामान्य लोकांना जगणं मुश्कील होईल. हे कार्यकर्त्यांना सुद्धा, नेत्यांना सुद्धा आणि सगळ्यांनाच माझं सांगणं आहे. असं जर करायचं असेल, तर पहिले त्यांच्या घरावर असे अन्याय करण्यापेक्षा पहिलं त्यांना जीवानिशी मारा आणि त्याच्यानंतरच काय करायचं ते करा.